नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 7 मे 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या मालाचे दर हे आज कमी झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला रोजचे रोज शेतमालाचे दर समजतील। चला तर आपण पाहूयात की आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर आज कांद्यासाठी पाहू शकता चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे तो कमीत कमी आपल्याला 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर आज कांद्यासाठी हे दर हे आपल्याला कमी होताना पाहायला मिळालेले आहेत। तर चांगल्या क्वालिटीचा कांदा साधारणतः जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर 2 दिवसापूर्वी कांद्याचे हे दर 25 रुपये किलोपर्यंत गेले होते, परंतु आज आपल्याला दर जे आहे ते 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी शेंगा आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भुईमुगाची शेंगासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता पालक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये एका गड्डीसाठी आज आपल्याला दर पाहायला मिळाले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर जी आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कोथिंबीरीसाठी आज कमीत कमी विलायती कोथिंबीरीसाठी 5 रुपये, तर गावरान कोथिंबीरीसाठी जास्तीत जास्त 15 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर कोथिंबीरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर जास्त मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जी आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर आज मेथीसाठी कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो कलिंगड चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर आज कलिंगडासाठी कमीत कमी 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 16 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कलिंगडाचे दर आज आपल्याला थोडेसे 2 रुपयांनी जास्त वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चायना काकडी 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर आज चायना काकडीसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आपण पाहू शकता, त्याचबरोबर आवक पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर ही चांगले स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी जी आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या प्रकारे मिळालेला आपल्याला दिसतोय। या ठिकाणी आपण पाहू शकता चिगळ म्हणजे गोळ या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाजी आपल्याला पाहायला मिळते। तर आपल्याला 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर भाजीसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीची भाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर टोमॅटोसाठी आज कमीत कमी 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता काळ्या वांगे जे आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर याच्यामध्ये मिडियम क्वालिटी त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पण या ठिकाणी आपल्याला गोसावळी पाहायला मिळते। तर गोसावळीसाठी आज कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका जो आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तो दोडक्याचे रेट दर सध्या चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची जी आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तर ढोबळी मिरचीसाठी कमीत कमी आज 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला ढोबळी मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज या काकडीसाठी आज कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। जर बदला माल असेल तर कमीत कमी साधारणतः 8 रुपये किलोपासून या ठिकाणी बदल्या मालाला पण चांगल्या प्रकारे आज दर पाहायला मिळालेला आहे।
या ठिकाणी आपण पाहू शकता आले या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर आल्यासाठी आज दर हे जे आहे ते आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळतात। तर कमीत कमी 70 रुपये किलो ते जास्तीत जास्त 105 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला सातारा आले आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर पण आपल्याला स्थिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 70 रुपये किलो ते 105 रुपये किलो या ठिकाणी आल्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी जे आहेत आपल्याला कमीत कमी 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कोबीसाठी चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगे आपल्याला पाहायला मिळते। तर शेवग्याच्या शेंगासाठी आज कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर हा आपल्याला थोडंसं बदला माल म्हणजे निबार झालेली गवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या गवारीसाठी आज कमीत कमी 20 रुपये किलो आपल्याला दर पाहायला मिळतो। तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गवार जे आहे ते कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारीचे दर पाहायला मिळत आहेत। गवार पाहू शकता चांगली क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर चांगली आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये थोडंसं या ठिकाणी दुधी भोपळा पाहायला मिळते। तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 8 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीला चांगला दर या ठिकाणी आज दुधी भोपळ्या या ठिकाणी आपण पाहू शकता। लिंबाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर लिंबासाठी आज कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 90 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आवळ्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवळ्यासाठी आज कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर आवळा हा कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर एक नंबर क्वालिटीमध्ये आवळा जो आहे तर 60 ते 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता अंजीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर थोडीशी कमी क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अंजिरासाठी। तर आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी अंजिरासाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कूची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला एक नंबर क्वालिटी पाहायला मिळते। तर आज चिक्कूसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी चिक्कू आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी चांगला आज मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान हापूस या ठिकाणी आपल्याला आंबा पाहायला मिळतो। तर गावरान हापूससाठी सध्या 200 रुपये प्रति डझन एवढा दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता निर्मल जातीचे खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज खरबूजासाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता द्राक्ष जे आहेत आपल्याला कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला द्राक्ष पाहायला मिळते। तर आज द्राक्षासाठी कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर पपईसाठी आज आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर पपईचे दर आहे हे आज आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूजाची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर खरबूजासाठी आज कमीत कमी आपण पाहू शकता हा जो माल आपल्याला पाहायला मिळतो खरबूजासाठी, तर याचा दर सध्या आज कमी आपल्याला पाहायला मिळतो। तर क्वालिटी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये हा खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर या खरबूजासाठी आज 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या खरबूजासाठी 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळे खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर हे खरबूज पण आपल्याला खायला एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला आहे। तर याचा आज आपल्याला दर 15 ते 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पिवळ्या खरबूजासाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर हा आंबा जो आहे तो खाण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या आंब्यासाठी आज कमीत कमी 45 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर पाहू शकता टेम्पो करून या ठिकाणी आपल्याला गाडी आलेली आपल्याला पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंब जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज कमीत कमी डाळिंबासाठी 100 रुपये किलो ते 160 रुपये किलो जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये जर डाळिंब असेल तर 200 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर पाहू शकता क्वालिटी डाळिंबाची या ठिकाणी आपल्याला 1 नंबर पाहायला मिळते. तर डाळिंबासाठी दर हे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीसाठी चांगले दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहेत. तर आता आपण बटाटे या विभागामध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आज बटाट्यासाठी काय दर मिळालेला आहे आपण आत्ता आडतदार व्यापारी आहेत त्यांना विचारणार आहोत. तर आज गाड्यांची आवक काय किती झालेली आहे? 20 गाड्यांची आवक झाली. तर बटाट्यासाठी आज दर काय मिळालेला आहे? कमीत कमी दर काय? कमीत कमी 20 रुपये, हां, जास्तीत जास्त 25 रुपये, जास्तीत जास्त 25 20 ते रुपये. 25. तर हा बटाटा जो आहे तो कोणता आहे? आग्रा आहे 97. आग्रा बटाट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी आपण पाहू शकता बटाट्याची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतो. तर त्याचबरोबर या ठिकाणी पण आपण पाहू शकतो क्वालिटी आपल्याला वेगळी या ठिकाणी